तर अप्रतिम कॅच पकडलाय ऋषी यांनी आणि एक मोठा झटका लागलाय. दीपकला तंबूचा रस्ता दाखवलाय सचिन यांनी. पहिल्याच चेंडूवरती फटका चांगला होता, मात्र अप्रतिम फिल्डिंग म्हणावी लागेल ऋषी यांच्याकडून. रनिंग हँड कॅच पकडलाय ऋषी यांनी. चांगली सुरुवात करून दिली सचिन यांनी पिरेवाडी संघाला. हॅलो, चांगली सुरुवात पिरेवाडी संघाकडून. चला नेक्स्ट बॅट्समन लवकर यायचंय सचिन. आणि आपल्या या स्पर्धेसाठी दिलेले सर्व मान्यवरांनी मोलाचं सहकार्य केलं. त्यांचं सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आणि उपस्थित सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत. नेक्स्ट बॅट्समन येतो तो सचिन. डावखुरा फलंदाज आहे परमाळे संघाकडून. फलंदाजीसाठी आलाय तो सचिन आणि गोलंदाजी मार्कवरती आहे तो बी पिरोडी संघाचा सचिन. चला स्पीडअप घ्यायचा आहे. पुन्हा एकदा सज्ज होतोय सचिन. चांगला चेंडू यॉर्करचा चेंडू खोदून काढलाय. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. एक धाव पूर्ण केले एका धावेच्या मताने. परमाळ संघाचे खातं खोललंय सचिन यांनी. एक बाद एक. आणि फलंदाजीसाठी सज्ज होतोय तो सूरज. सूरज कदम. सचिन यांचा चेंडू. अप्रतिम चेंडू, निर्धाव चेंडू निघतोय इथे. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. चांगली सुरुवात म्हणावी लागेल पिरेवाडी संघाकडून सचिन यांची. चांगली भेदक गोलंदाजी. पुन्हा एकदा सज्ज होतोय सचिन. सामना करतोय तो सूरज. इथे मात्र खतरा होऊ शकतो. मिसअंडरस्टँडिंग. आणखीन एक धक्का लागतोय परमाळे संघाला. सचिनच्या रूपामध्ये मिसअंडरस्टँडिंग, ताळमेळ नव्हता दोन्ही फलंदाजांमध्ये. धन्यवाद पवनसाहेब. तसेच या स्पर्धेसाठी श्री सन्माननीय विनोद सखाराम मोरे, पेरेवाडी गावचे सन्माननीय व्यक्तिमत्व आणि पेरेवाडी गावचे माजी कॅप्टन विनोद सखाराम मोरे यांनी या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य केल्याबद्दल त्यांचा देखील या ठिकाणी मनपूर्वक आभार. तसेच जबरदस्त बॉडलांच्या बाहेर चौकार. तसेच या ठिकाणी सूरजने जबरदस्त असा चौकार मारलेला आहे. तसेच या सामन्यासाठी लोरेवाडी गावचे सामाजिक कार्यकर्ते पीटी मास्तर श्री विजय दिनकर लोरेवाडी गावचे पेटी मास्तर आणि विशेष सहकार्य यांनी या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य केल्याबद्दल त्यांचा देखील या ठिकाणी मनपूर्वक आभार. या ठिकाणी इथे मात्र आणखीन एक गडी बाद होतोय. पंकजच्या रूपामध्ये. धावसंख्या झाली ती 7.
पंकज बाद होतोय रनआउटच्या रूपामध्ये. परमाळ संघाचे 2 फलंदाज बाद झालेत. दोघेही धावचीत झालेत. मिस अंडरस्टँडिंग. तसेच या स्पर्धेसाठी सन्माननीय प्रत्येक नामदेव जांभळे लोरडी गावचे व्यक्तिमत्व, इंजिनियर व सामाजिक क्षेत्रात नावलौकिक असणारे प्रत्येक नामदेव जांभळे यांच्याकडून या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य केल्याबद्दल त्यांचा देखील या ठिकाणी मनपूर्वक आभार. प्रत्येक नामदेव जांभळे यांचा देखील या ठिकाणी मनपूर्वक आभार. धन्यवाद महेश साहेब. पुन्हा एकदा गोलंदाज मारुती गोलंदाज तयार होतोय. बेस्ट फिल्डिंग झाली इथे आणि चेंडू जातोय सीमारेषा पार. चौकार. या चौकाराच्या मदतीने परमाळे संघाच्या खात्यामध्ये भर पडते. धावसंख्या पोहोचली 11 वरती. 3 बाद 11. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. सुमित गोलंदाजी मारचुती तयार होते. 3 गडी बाद झालेत परमाळे संघाचे. पुन्हा एकदा तयार होतोय सुमित. चांगला फटका मारण्याचा प्रयत्न मात्र इथे मात्र मिस अंडरस्टँडिंग. पुन्हा एकदा धावचीत होतोय. तिसरा गडी बाद होतोय धावचीतच्या स्वरूपामध्ये. 4 गडी बाद झालेत. चौथा गडी बाद होतोय परमाळे संघाचा. धन्यवाद चव्हाणसाहेब. या स्पर्धेसाठी सन्मान्य संतोष रामचंद्र लोरे खोत लोरेवाडी गावचे हास्य विनोदी करून सर्वांना हसवणारे भजन गाण्याची आवड असणारे असे संतोष रामचंद्र लोरे यांनी या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य केल्याबद्दल त्यांचा देखील या ठिकाणी मनपूर्वक आभार. संतोष रामचंद्र लोरे खोत या ठिकाणी जबरदस्त शॉट अडवलेला आहे. 1 रन 1 धाव घेतलेले आहे. तसेच या स्पर्धेसाठी लोरेवाडी चषक 2025 सन्माननीय श्री अभिजित तुषार पाटील काका ताळे गावचे तडफदार नेतृत्व, मान्य शंभूराज देसाई युवा संघटना पाटण तालुका अध्यक्ष, शिवदौलत सहकारी बँक ताळे संचालक यांनी या स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य केल्याबद्दल त्यांचं देखील मनपूर्वक आभार. श्री अभिजित तुषार पाटील ताळे यांचं देखील या स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य केल्याबद्दल त्यांचं देखील मनपूर्वक आभार. जबरदस्त बाउंड्री लाईनच्या बाहेर सिक्सर. सूरजच्या बॅटमधून जबरदस्त या ठिकाणी सिक्सर. तसेच या ठिकाणी परमाळे संघाची धावसंख्या 19. 4 विकेट. 19 धावसंख्या परमाळे संघाची आणि 4 विकेट. तसेच आमच्या लोरेवाडी गावचे या ठिकाणी 1 रन. तसेच सन्माननीय चंद्रकांत बाबाजी चौधरी लोरेवाडी गावचे सामाजिक कार्यकर्ते, युवा नेतृत्व तसेच उत्कृष्ट तबलावादक यांनी देखील या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य केल्याबद्दल त्यांचा देखील मनपूर्वक आभार.
श्री सन्माननीय चंद्रकांत बाबाजी चौधरी यांचा देखील मनपूर्वक आभार. तसेच या ठिकाणी या स्पर्धेसाठी सन्माननीय रमेश तुकाराम लोरे, महाराष्ट्र पोलीस, लोरेवाडी गावचे क्रिकेटचे वेड असणारे, क्रिकेटचा छंद असणारे, गोलंदाज नावलौकिक असणारे श्री रमेश तुकाराम लोरे, महाराष्ट्र पोलीस यांनी या स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य केलं, त्याबद्दल त्यांचं देखील या ठिकाणी मनपूर्वक आभार. या ठिकाणी स्कोअर 20 झालेला आहे आणि 4 विकेट. तसेच बॉलिंग करण्यासाठी ऋषी मोरे या ठिकाणी बॉल टाकत आहेत. जबरदस्त वाईट, या ठिकाणी वाईट. खराब गोलंदाज, वाईट बॉल. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे ऋषी यांचं. एक खराब चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर, व्हाईट बॉल. पुन्हा एकदा सज्जा बॅटची कडा घेतली आहे, 1 धाव पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, खराब क्षेत्ररक्षण. 2 धावा पूर्ण केल्यात. गुड रनिंग. सूरज यांनी 2 धावा पूर्ण केल्यात. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचली. परमाळ संघाची धावसंख्या 23 या आकड्यावरती. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे ऋषी यांचं. पुन्हा एकदा सज्ज होतोय, गोलंदाजी मार्चवरती आहे ऋषी. परमाळ संघाचा अष्टपैलू खेळाडू सामना करतोय. सूरज आणि चेंडू गेला गॅप मध्ये, बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या पोहोचते परमाळ संघाची 27 या आकड्यावरती. तिसरा षटक प्रगतीपथावर आहे. चार गडी बाद 27 अशी स्थिती आहे. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे परमाळ संघाची. पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज ऋषी. 1 धाव पूर्ण केले. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते 28 वरती. चांगली गोलंदाजी म्हणावं लागेल ऋषी यांची. फलंदाजीसाठी सज्ज होतोय तो तानाजी. सामना करेल ऋषीचा. ऋषी यांचा स्लोअर चेंडू ऑफसाईडच्या दिशेने गॅप मध्ये खेळून काढलाय आणि चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. चार धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते 32 या आकड्यावरती. चौथी चालू, लास्ट ओव्हर चालू. तसेच या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य करणारे सन्माननीय श्री सत्यवंत तानाजी मोरे फौजी, लोरवाडी गावचे सामाजिक कार्यकर्ते, सतत हास्य चेहरा असणारे श्री सत्यवंत तानाजी मोरे फौजी यांनी देखील या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य केल्याबद्दल त्यांचा देखील मनपूर्वक आभार. या ठिकाणी डॉट बॉल. तिसरं षटक समाप्त झालंय. धावसंख्या पोहोचली ती 32 या आकड्यावरती. परमाळे संघाची धावसंख्या आहे 32. 4 बाद 32 अशी स्थिती परमाळे संघाची.
चला स्पीडअप घ्यायचा आहे. पिरेवाडी संघ शेवटचा आणि अंतिम षटक असेल. यानंतरचा होणारे दोन्ही संघ सज्ज व्हायचा आहे टॉससाठी. इनिंग ब्रेक होईल तेव्हा आपण टॉस घेऊया. यानंतरचा होणारा सामना दोन्ही संघ सज्ज राहायचा आहे. शेवटचं आणि अंतिम षटक घेऊन येतोय गोलंदाज आणि फटका मात्र फसलेला आहे. गडी खाली आहे. ऋषी आणखीन एक मोठा झटका लागतोय सूरज यांच्या रूपामध्ये. सूरजच्या रूपात लागलेला परमाळे संघाला हा एक मोठा झटका असेल. 32 या आकड्यावरती. यानंतर होणारा सामना रेवंडे 11 वर्सेस नरेवाडी. दोन्ही संघाचे कर्णधार इनिंग ब्रेक मध्ये यायचा आहे टॉससाठी. पुन्हा एकदा सज्ज होतो गोलंदाज गणेश यांचा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर. व्हाईट बॉलचा इशारा होतोय पंचांकडून. अतिरिक्त एका धावेची भर पडते परमाळ संघाच्या खात्यामध्ये. सूरज आणि एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडू हवेत आहे. 1 बाउन्स. एक 2 धावा पूर्ण केल्यात. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचले परमाळे संघाची 35 या आकड्यावरती. शेवटचा आणि अंतिम षटक आहे गणेश यांचा. सामना करतो तो सूरज. आणखीन एक चेंडू हवेत खेळलाय. 1 बाउन्स. 2 धावा पूर्ण केल्यात आणि इथे मात्र विकेटचं पतन होत आहे. 2 धावा पूर्ण केल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होता. सूरज कदम आउट होऊन परतत असताना दिसतोय. पुढील बॅट्समॅन येतोय तो ओमकार. शेवटचे शेवटचं षटक प्रगतीपथावर आहे गणेश यांचा आणि सामना करतोय तो तानाजी. गणेश यांचा पुढचा चेंडू तानाजीने ऑफस्टंपच्या दिशेने खेळाला. पॉइंट वरती खेळाला हा चेंडू. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न. खराब थ्रो. 2 धावा पूर्ण केल्यात. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्येमध्ये भर होते. परमाळ संघाची धावसंख्या पोहोचते ती 39 या आकड्यावरती. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील गणेश यांचे या शेवटच्या षटकातील. आणि परमाळ संघाकडून फलंदाजाची जास्तीत जास्त धावा काढण्याचा प्रयत्न असेल या शेवटच्या 2 चेंडूवरती. गणेशांचा चेंडू आणि इथे मात्र हलक्यात कट केला होता. 1 धाव पूर्ण केले. एका धावेवरती समाधान मानावं लागते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती 40 वरती. परमाळ संघाची धावसंख्या 40. शेवटचा चेंडू बाकी असेल या इनिंगचा. शेवटचा चेंडू गणेशांचा. अतिशय भेदक असा चेंडू. आणि गडी बाद होतोय शेवटच्या चेंडूवरती. चेंडू जातोय निर्धाव.
धावसंख्या झाले परमाळे संघाची 40 आणि विजयासाठी आव्हान ठेवलंय 41 धावांचं आव्हान असेल पिरेवाडी संघाला. हॅलो, रेवंडे 11 संघाचा कर्णधार आणि नरेवाडी या दोन्ही संघामध्ये टॉच होईल. रेवंडे 11चा कर्णधार याच्या टॉससाठी नरेवाडी संघाचा कर्णधार पोहोचलेला आहे. तरी या ठिकाणी टॉच उडवण्यासाठी सत्यवान फौजी यांनी टॉच उडवण्यासाठी खाली जायचंय. सत्यवान धनाजी मोरे फौजी यांनी टॉच उडवण्यासाठी खाली जायचंय. तसेच या ठिकाणी श्री देवानंद सपकाळ यांनी आपल्या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य केल्याबद्दल त्यांचा देखील मनपूर्वक आभार. रेवंडे 11 लवकरात लवकर स्टेजजवळ येऊन टॉच उडवायचा आहे. रेवंडे तसेच या ठिकाणी फिल्डिंग लावून घ्यायचे बरं का, लवकरात लवकर. टाइम आपल्याला खूप कमी आहे. पुढचे सामने देखील झाले पाहिजेत लवकरात लवकर, त्याने फिल्डिंग लावून घ्या. पिरेवाडी बॅट्समन्स लवकरात लवकर यायचं बरं का. पिरेवाडी रेवंडे 11 कॅप्टन बघा. रेवंडे 11 लवकरात लवकर टेस्टची संपर्क साधा, टॉच उडवायचा आहे. रेवंडे 11 आमचे लोरेवाडी गावचे सामाजिक कार्यकर्ते सत्यवान फौजी हे टॉच उडवत आहेत. सन्माननीय सत्यवान फौजी सन्मान चिन्ह देखील द्यायचे. तसेच या दोन्ही संघांना सन्मान चिन्ह द्यायचे आहे बरं का. दोन्ही संघांना सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान करायचा आहे. या ठिकाणी नरेवाडी संघाने टॉस जिंकलेला आहे आणि बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. नरेवाडी या संघाने टॉस जिंकून बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. धन्यवाद महेश साहेब. आणि सामन्याला सुरुवात होते इकडे परमाळे वर्सेस दीपक यांचा पहिला चेंडू निर्धाव चेंडू जातोय. एक्केचाळीस धावांचं आव्हान ठेवलंय परमाळे संघाने विजयासाठी. पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज दीपक कदम. एक धाव पूर्ण केले एका धावेच्या मदतीने खातं खोललंय. पिरियोडी संघाचं अकाउंट ओपन केलंय म्हणावं लागेल, धावांचं अकाउंट. आणि फलंदाजी सज्ज होतोय तो गणेश. दीपक यांचा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर, टेस्टारार चेंडू, निर्धाव चेंडू जातो इथे.
पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज दीपक सपकाळ. आणखीन एक निर्धाव चेंडू जातोय. गणेश एक अनुभवी फलंदाज आहे. पिरेवडी संघाला त्याच्याकडून खूप मोठ्या अपेक्षा असतील आपल्या संघासाठी. आणखीन एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता मात्र पूर्णपणे फसलेला आहे आणि चेंडू जातो निर्धाव. पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज दीपक. एक धाव पूर्ण करतोय शेवटच्या चेंडूवरती. लेग बायच्या स्वरूपामध्ये गणेश आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 2 बिनबाद 2. पिरोडी संघाची धावसंख्या 2. धन्यवाद चव्हाण साहेब. तसेच या ठिकाणी आपल्या या कार्यक्रमाला भेट देण्यासाठी जाधववाडी गावचे किशोर जाधव आणि त्याची टीम आपल्याला भेट देण्यासाठी आलेले आहे. तरी त्यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. त्यांनी त्याचा स्वीकार करायचा आहे आणि सन्मान करण्यासाठी आमच्या गावचे सामाजिक कार्यकर्ते नारायण लोरे खोत यांनी त्याचा सन्मान करायचा आहे. किशोर जाधव जाधववाडी आणि त्यांची टीम मनोज जाधव यांचा देखील या ठिकाणी सन्मान होत आहे. इथे सन्मान होत आहे. किशोर जाधव जाधववाडी यांचा खूप खूप अभिनंदन आणि आभार. ते आपल्या मंडळाला भेट दिल्याबद्दल त्यांचं खूप खूप आभार. आणि सामन्याच्या दिशेने जाऊया. राज यांचा पहिला चेंडू. एक धाव. पुन्हा एकदा राज आणि एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. फिल्डर खाली येतोय. पहिला झटका लागतोय पिरेवाडी संघाला. पहिला गडी बाद होतोय पिरेवाडी संघाचा. सूरज यांच्या रूपामध्ये पहिला झटका लागतोय. धन्यवाद चव्हाण साहेब. तसेच या ठिकाणी सन्माननीय दीपक पवार आमचे मित्र दीपक पवार यांनी देखील या स्पर्धेसाठी मोलाचे सहकार्य केल्याबद्दल त्यांचा देखील या ठिकाणी आभार. तसेच सन्माननीय संभाजी शिवाजी चौधरी यांनी देखील या या स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचं देखील या ठिकाणी मनपूर्वक आभार. तसेच किरण लोरे सन्माननीय किरणजी लोरे मुंबई पोलीस यांनी देखील या ठिकाणी मोलाचं सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचा देखील या ठिकाणी मनपूर्वक आभार. जबरदस्त कॅच या ठिकाणी. आणखीन एक झटका लागतोय पिरेवाडी संघाला. एक मोठा झटका म्हणावा लागेल ऋषी यांच्या रूपामध्ये. आपल्या स्पर्धेसाठी सर्व मान्यवरांनी विशेष सहकार्य केलेल्या सर्व मान्यवरांचे हार्दिक हार्दिक आभार. धावसंख्या झाली पिरेवाडी संघाची 3. या आकड्यावरती दुसरं षटक प्रगतीपथावर आहे राजांचं.
आणि फलंदाजीसाठी सज्ज होतोय तो प्रदीप. सामना करेल राजांचा. यॉर्करलेनचा चेंडू होता. फटका मात्र अप्रतिम आहे. कॅपमध्ये जातोय. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. सावकार येतोय. तसेच या ठिकाणी या स्पर्धेसाठी किशोर साहेबराव चौधरी यांनी देखील या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य केल्याबद्दल त्यांचा देखील या ठिकाणी मनपूर्वक आभार. धावसंख्या झाली आहे 8. 2 षटकाच्या दुसरं षटक संपलेलं आहे. 2 षटकाच्या समुद्राने धावसंख्या झाली आहे पिरेवाडी संघाची 8. विजयासाठी 41 धावांचं आव्हान आहे. 2 षटक संपलेले आहेत. धावसंख्या झाली 8. 2 बाद 8. उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार. आणि पुन्हा एकदा स्लोअर चेंडू होता. आणखीन एक मोठा झटका लागतोय पिरेवाडी संघाला. प्रदीपच्या रूपामध्ये पंकज यांच्याकडून चांगली फिल्डिंग म्हणायला लागेल. उत्कृष्ट झेल घेतलाय. या ठिकाणी आमच्या मंडळाला भेट देण्यासाठी दीपक जाधव ग्रामपंचायत सदस्य ताळे यांनी भेट दिल्याबद्दल त्यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. त्यांचा स्वीकार करायचा आहे. तरी सन्मान करण्यासाठी आमच्या मंडळाचे आमच्या गावचे नागरिक दत्तात्रेय लोरे यांनी त्याचा सन्मान करायचा आहे. मेंबर दत्तात्रेय लोरे मेंबर यांनी त्याचा सन्मान करायचा आहे. दीपकजी जाधव आपल्या या ठिकाणी सन्मान होतोय. दीपक जाधव यांचा सत्कार करतायत आमच्या गावचे ज्येष्ठ नागरिक दत्तात्रेय लोरे यांच्या हस्ते यांचा सत्कार होत आहे. मंडळाला भेट दिल्याबद्दल जाधव साहेब यांचं खूप खूप आभार. आणि आणखीन एक झटका लागतोय. सामन्याच्या दिशेने जाऊया. पिरेवाडी संघाला गणेशच्या रूपामध्ये एक मोठा झटका म्हणावा लागेल. गणेश एक चांगला अनुभवी फलंदाज बाद होतोय पिरेवाडी संघाचा. धावसंख्या पोहोचली ती 9 या आकड्यावरती. आणि अतिशय अशा मजबूत स्थितीमध्ये पोहोचली परमानंट टीम. पुन्हा एकदा सज्ज होते गोलंदाज ओमकार. आणि पंचांचा इशारा होते व्हाईट बॉलचा. फलंदाज आहे. स्ट्राईक वरती येतो केतन. ओमकार याचा सामना करेल केतन. पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज ओमकार. अतिशय चांगली गोलंदाजी म्हणावं लागेल. निर्धाव चेंडू येतोय. धावसंख्या झाली 10 धावा. आणखीन एका धावेची भर पडते.
एका धावेच्या मदतीने स्कोर पोचतोय. पेरेवाडी संघाचा केवळ 11 धावा आणि पेरेवाडी संघाला मोठी फटकेबाजी करावीच लागेल विजयाच्या दिशेने वाटचाल करायची असेल तर. मोठे फटकेबाजी करावी लागेल. पुन्हा एकदा स्लोअर चेंडू, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू जातोय. ओमकार यांची चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. तीन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती पिरियड संघाची केवळ 11 धावा. चला स्पीडअप घ्यायचा आहे. टीम परमाळे 6 चेंडू आणि 30 धावांचा आवश्यकता असेल पिरियड संघाला विजयासाठी. 6 चेंडू 30 धावा. गोलंदाजीसाठी सज्ज होतोय तो सूरज. सूरज यांचा गोलंदाज. चांगला फटका आहे. फटका गॅप मध्ये आहे. चेंडू जातोय बाउंड्रीच्या बाहेर. चौकार. 5 चेंडू आणि 26 धावा आवश्यकता असेल पिरियड संघाला. सुरुवात मात्र शेवटच्या षटकातील चांगली झाली आहे. पहिल्या चेंडूवरती चौकार खेचलाय. चार ते 5 षटकारांची आवश्यकता असेल पिरियड संघाला. आणखीन एक मोठा फटका गॅप मध्ये आहे. चांगली फिल्डिंग म्हणावी लागेल. 2 धावा पूर्ण केल्यात. 4 चेंडू 24 धावा. 4 षटकार जर विजयाच्या दिशेने वाटचाल करायची असेल तर, विजय हासिल करायचा असेल तर 4 षटकार मारावे लागतील पिरियड संघाला. एक कडवं आव्हान आहे. स्लोअर चेंडू, निर्धाव चेंडू जातोय. 3 चेंडू आणि 3 चेंडू 24 धावा. पुन्हा एकदा सज्ज होते गोलंदाज सूरज. स्लोअर चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर. व्हाईट बॉलचा इशारा होतोय पंतांकडून. धावसंख्या पोहोचली ती 18 वरती. विजयासाठी 41 धावांचं आव्हान ठेवलं होतं परमाळे संघाकडून. आणि इथे मात्र फटका फसलाय. फिल्डर खाली येतोय. आणखीन एक कॅच ड्रॉप झाले. यानंतरचा होणारा सामना दोन्ही संघ सज्ज राहायचा आहे. एक मोठा फटका. चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार. धावसंख्या पोचली 25 धावा. विजयासाठी 41 धावांचं आव्हान ठेवलं होतं परमाळे संघाने पिरोडी संघासमोर. यानंतरचा होणारा सामना नरेवाडी वर्सेस रेवंडे 11. दोन्ही संघांनी सज्ज राहायचं आहे. या सामन्यामध्ये विजय ठरली आहे टीम ती परमाळे संघ. दोन्ही संघांचं आभार. पिरिवडी संघ आणि परमाळे संघ. यानंतरचा होणारा सामना रेवंडे वर्सेस
हॅलो. या सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार परमाय गावचा